मोठे होत असलेल्या मुलांनो, या पाठामधील दुसरा उतारा इथे आपण अभ्यासूया. पहिल्या उतार्यामध्ये लेखक सांगतात की स्वतःला सक्षम बनवलं पाहिजे आणि स्वतःचा मार्ग स्वतः निवडला पाहिजे. दुसरा उतारा आपण इथं अभ्यासूया. आता दुसरा अनुभव सांगतो. ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपवून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो. तेव्हा तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर मला काम करायला सांगण्यात आलं. आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामग्री होती, पण कोणीही ती वापरली नव्हती. म्हणून मी म्हणालो, मी यावर काम करतो, पण यासाठी मला एक वेल्डर व एक फोरमन यांची गरज आहे. तेव्हा मला सांगण्यात आलं, तुला आता काहीच मदत मिळणार नाही. तुला स्वतःलाच सर्व करावं लागेल. वरिष्ठांची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली आणि बरीच धडपड करून ते काम पूर्ण केलं. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. हे करूया, ते करूया, असं बरंच काय काय म्हणाले. आणि मग विचारलं, आता सांग तुला काय पाहिजे. तुला वेल्डर मिळेल, फोरमन मिळेल, आणखी जे हवे असेल ते सर्व मिळेल. यावर मी म्हणालो, आता मला काहीच नको, मी स्वतः सर्व करेन. तेव्हा ते म्हणाले, काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळेच आतापर्यंत ते काम झालेलं नव्हतं. म्हणून आम्ही तुला वेल्डर व फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो. मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे. आता ते तुझं ऐकतील, कारण त्यांनी पाहिले तू हे करू शकतोस. आणि आता हेही लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. थोडक्यात काय तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा, मग इतरांना काम सांगा. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही. हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो. पहा, लेखक पहिला जो काही उतार आहे, पहिल्या उतार्यामध्ये त्यांनी आपल्या डॉक्टर होमी भाभा यांच्याशी कशी भेट झाली, त्यांनी कशा प्रकारचं आपल्याला मार्गदर्शन केलं हे सांगितलेलं आहे. तसेच स्वतःला कशा प्रकारचं सक्षम बनवलं पाहिजे, समर्थ बनवलं पाहिजे आणि स्वतःचा मार्ग कसा आपण निश्चित केला पाहिजे, कसा निवडला पाहिजे हे त्याने त्यामध्ये सांगितलेलं आहे. दुसरा जो काही पॅरेग्राफ आहे या पॅरेग्राफमध्ये ते म्हणतात की आता मी तुम्हाला दुसरा जो अनुभव आहे तो मी इथं तुम्हाला सांगणार आहे. ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपवून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो. लेखक इथं सांगत आहेत, ट्रेनिंग स्कूल जे आहे तेथील त्यांनी ते प्रशिक्षण जे आहे ते पूर्ण केलं आणि ते बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालेले आहेत. तेव्हा
तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर मला काम करायला सांगण्यात आलं. आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामग्री होती, पण कोणीही ती वापरली नव्हती. बघा आता लेखक काय म्हणतात, मेटलायझिंग या वरती किंवा मेटलायझिंग प्रक्रियेवर इथं काम करण्यासाठी लेखकाला सांगण्यात आलेलं आहे. आणि मग लेखक म्हणतात की मी ते काम करू लागलो. आणि लेखक सांगत आहेत की मेटलायझिंग प्रक्रियेवर मला काम करायला सांगण्यात आलं, आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामग्री होती. आता लेखक सांगतात की आमच्याकडं म्हणजे त्या संस्थेमध्ये जे काही साहित्य लागणार होतं तर ती यंत्रसामग्री जी होती, अनेक वेगवेगळ्या प्रकारची यंत्र वगैरे ती सर्व होती, पण कोणीही ती वापरली नव्हती. म्हणून मी म्हणालो मी यावर काम करतो. आता भरपूर काही यंत्रसामग्री होती, पण त्या यंत्रसामग्रीचा कोणी उपयोग करून त्याच्यावर कार्य केलं नव्हतं. म्हणून इथं लेखकाने सांगितले की मी हे जे काय राहिलेलं आहे तिथं यंत्रसामग्री वगैरे राहिलेली आहे याच्यावर मी कार्य करतो, काम करतो मी स्वतःहून. म्हणून असं इथं लेखक सांगतात. पण यासाठी मला एक वेल्डर व एक फोरमन यांची गरज आहे. आता यंत्रसामग्री होती ती कोणी वापरलेली नव्हती, पण इथे लेखक काय म्हणतात की हे काम मी करेन, पण यासाठी मला एक वेल्डर पाहिजे आणि एक फोरमन पाहिजे. म्हणजे इतके व्यक्तींची आवश्यकता माझ्याकडे आहे आणि ती जर मला मिळाली तर मी कार्य सुरू करेन किंवा कार्य करेन. तेव्हा मला सांगण्यात आलं तुला आता काहीच मदत मिळणार नाही, तुला स्वतःला सर्व करावं लागेल. तेव्हा लेखकाला सांगण्यात आलं की तुम्हाला आता कुठलीच काही मदत मिळणार नाहीये किंवा कुठलंच काही भेटणार नाहीये आणि तुम्हाला ते स्वतःलाच ते कार्य करावं लागणार आहे. वरिष्ठांची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली आणि बरीच धडपड करून ते काम पूर्ण केलं. आता लेखक इथं सांगत आहेत वरिष्ठ जे काही मंडळी आहे, सिनियर मंडळी आहे, त्यांची आज्ञा म्हणून मी ते कार्य करण्यासाठी मी सुरुवात केलं. बऱ्याच काही अडचणी आल्या, त्या अडचणीवर त्यांनी मात केलं. अनेक कठीण परिस्थिती आली, त्याच्यावरही मात त्यांनी केलं आणि ते कार्य जे आहे ते स्वतः एकट्यानं संघर्ष करून ते कार्य त्यांनी पूर्ण केलेलं आहे. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. आता बघा त्यांनी ते कार्य पूर्ण केलं, मग त्या कार्यक्रमाची जी आहे त्याने काय केलेलं आहे, व्याप्ती वाढवलेली आहे, मर्यादा खूप वाढवली गेली. आणि मग हे करूया ते करूया असं बरंच काय काय म्हणाले आणि मग विचारलं. बघा आता नंतर काय हे करूया ते करूया असं बरंच म्हणजे वेगवेगळ्या काही असणारे आयडियाज वगैरे सांगलेले किंवा आणखी काही करायचं आहे ते तिथं लेखकाला सांगण्यात आलं अशा प्रकारे. आणि मग लेखकाला आता सांग तुला काय पाहिजे. मग लेखकांचं कार्य त्यांनी बघितलं कशा प्रकारे करतात वगैरे, ते एकटंच सुद्धा ते काम कसं केलं करतात, वेल्डर फोरमन हे पाहिजे होतं, पण त्यांनी स्वतःनी कसं काम केलं हे त्यांनी ओळखलं आणि खरंच हे चांगला कार्य करणारा व्यक्ती आहे त्यांच्या लक्षात आल्यानंतर मग त्यांनी त्याला आता विचारलं आता सांग तुला काय पाहिजे. आता काय पाहिजे ते सांग, का वेल्डर पाहिजे का फोरमन पाहिजे का आणखी काही पाहिजे. तुला वेल्डर मिळेल, फोरमन मिळेल, आणखी जे हवे असेल ते सर्व मिळेल. बघा लेखकाला काय म्हणण्यात आलं, तुला वेल्डर पाहिजे का, वेल्डर मिळेल. फोरमन पाहिजे का, कार्य करण्यासाठी फोरमन मिळेल. किंवा आणखी काही पाहिजे असेल तर ते तुला मिळेल, आम्ही देऊ. आणखी जे हवे असेल ते सर्व मिळेल. यावर मी म्हणालो आता मला काहीच नको, मी स्वतः सर्व करीन. बघा मग लेखकाने सांगितलं, लेखक काय म्हणाले
की मला आता काहीच नको आहे, मी जे काय कार्य करतो मी सीधे स्वतः मी करेन, आता मला तुमची काहीही आवश्यकता नाही आहे, दुसरं कोणी घेण्याची गरज मला नाही, मी स्वतः सर्व करेन, मी स्वतःच ते सर्व कार्य मी स्वतः करीन, अशा प्रकारचे इथं लेखक सांगतात. तेव्हा ते म्हणाले, काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळेच आतापर्यंत ते काम झालेलं नव्हतं. आणि नंतर मग तेव्हा ते म्हणाले असणारे सिनियर मंडळी वगैरे की लोक काय काय मागणी करतात असं म्हणतात ते, म्हणजे करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात, अजून कार्य चालू करायचं आहे, अजून कार्य काही केलं नाहीये तर लोक काय काय मागण्या करतात, याचं आश्चर्य यांना इथं वाटतं. असं ते म्हणतात की काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळेच आतापर्यंत ते काम झालेलं नव्हतं. ते अशा प्रकारच्या वृत्ती असल्यामुळं ते काम आतापर्यंत झालेलं नव्हतं, म्हणून आम्ही तुला वेल्डर व फोरमन द्यायला नाही, ते लेखकाला सांगण्यात आलं. आणि म्हणूनच तुला आम्ही वेल्डर किंवा फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो, मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे, आता ते तुझे ऐकतील. बघा, खूप महत्त्वपूर्ण विचार इथं लेखक सांगतात. आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे आणि ते तू जे काही सांगशील ते लोक ऐकतील तुझं. कारण त्याचं कारण आहे का ऐकतील, बघा, कारण त्यांनी पाहिले तू हे करू शकतोस. आणि आता हेही लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. बघा, लेखक काय म्हणतात इथं की तुझ्या हाताखाली आता लागेल तेवढे माणसं घे, असं लेखकाला म्हणतात इतर असणारी मंडळी. तर लेखक त्यावेळेस सांगतात की आता मी हे सर्व काम मी स्वतः करत आहे आणि आता दुसरे काही माणसं घेऊन करण्याची गरज भासत नाही, मी ते सगळं काम करतोय, मी कार्य सर्व करतोय. आता इथं लेखक त्याला सांगण्यात आलेलं आहे, आता हेही लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाहीये, एकटा मनुष्य हा जो आहे तो जास्त काम करू शकत नाही, असं त्याने सांगितलेलं आहे. बघा, एखादी कार्य जर करायचं जर असेल तर सामूहिकरित्या जर ते काम जर करण्यात आलं तर ते खूप चांगल्या प्रकारचं कार्य होऊ शकतं, तसेच अत्यंत गतिशील ते काम होऊ शकतं. पण जर एकट्यानं जर म्हणलं तर तितकं म्हणावं तितकं काम आणि जास्ती मोठ्या प्रमाणामध्ये ते काम किंवा कार्य ते होऊ शकत नाही. म्हणून आता हे लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. म्हणजे एकटा जर माणूस असेल, एकटा माणूस जास्त काम करू शकणार आहे का, किती काम करू शकेल तो. आणि थोडक्यात काय तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा, थोडक्यात काय तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा, मग इतरांना काम सांगा. बघा, इथे लेखकाने काय म्हणतात की तुम्ही कोणतं कार्य कशा प्रकारे करू शकता आणि किती प्रकारचं चांगल्या प्रकारचं करू शकता हे तुम्ही अगोदर तुमच्या कार्यामधून दाखवून दिलं पाहिजे. कारण की जर तुम्ही ते कार्य करत असाल, चांगल्या प्रकारे कार्य करत असाल तुम्ही, तर त्यामधनं की लोकांना नंतर जर आपण सांगितलं की तू हे काम करायला पाहिजे, हे काम केलं पाहिजे, हे अशा प्रकारचं केलं पाहिजे, त्याचा जो काही आराखडा वगैरे आहे त्या कार्याचा पूर्ण तुम्ही करू शकता. मग हे अशा प्रकारचं अगोदर ते कार्य आपण सुरुवात केलं पाहिजे, आपण ते कार्य करून दाखवलं पाहिजे, तर मात्र मग आपल्यावरती विश्वास बसू शकतो. आणि आता हे लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. आता एकटा जर माणूस असेल तर जास्त कार्य होणार नाहीये. जिथं मनुष्यबळ जास्त असेल, म्हणजेच एकत्रित समूहाची जी काही भावना असेल आणि सगळे एकत्रित मिळून जर काम केलं तर मात्र शीघ्र आणि मोठ्या प्रमाणामध्ये कार्य होऊ शकतं. आता हे लक्षात घे की एकटा माणूस
जास्त काम करू शकत नाही. थोडक्यात काय तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा. तुम्ही हे कार्य करू शकता हे अगोदर दाखवून दिलं पाहिजे, मग इतरांना काम सांगा. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही आहे. म्हणजे अगोदर आपण कार्य केलं पाहिजे, चांगल्या प्रकारे काम केलं पाहिजे, उत्कृष्ट पद्धतीचं आपण कार्य केलं पाहिजे, तेव्हाच मग मात्र आपण इतरांना काम सांगू शकतो. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही आहे. आता एखादी कार्य आपण व्यवस्थित केलं नाही आहे किंवा करता येत नाही आहे आणि आपण मग दुसऱ्याला ज्ञान सांगणं हे योग्य नाही आहे. हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो. ते लेखक म्हणतात हा दुसरा जे काही अनुभव इथं सांगण्यात आलेला आहे आणि त्यामधून मग मात्र मी माझं विचार बदललेला आहे आणि माझा मार्ग बदलून मी ते कार्य करत आहे. आणि ते म्हणतात की हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो. एखादी कार्य आपल्याला स्वतःला येत नाहीये म्हणून आपण ते दुसऱ्याला सांगायला जायचं. अगोदर आपण चांगल्या प्रकारचं कार्य केलं पाहिजे, आपण स्वतः कार्य केलं पाहिजे, तर मात्र आपण दुसऱ्याला सांगू शकतो. आता नंतरचा असणारा जो काही पॅरेग्राफ आहे लास्टचा इतका घेऊया आणि इथं मग आपलं लेसनचं समापन होऊ शकेल. तर मुलांनो, जवळपास 50 वर्षापूर्वीचे हे 2 अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात. यातील आशय तुम्ही आत्ताच नीट समजून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदाच होईल याची मला खात्री आहे. आता तर लेखक सांगतात, मुलांनो, जवळपास 50 वर्षापूर्वीचे हे 2 अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात. आता या ठिकाणी जवळजवळ 50 वर्षापूर्वीचे हे 2 अनुभव आहेत असे, आणि आजही ते सर्वसमावेशक आणि मनामध्ये एक प्रेरणा निर्माण करणारे असे हे वाक्य आहेत. यातील आशय तुम्ही आताच नीट समजवून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदाच होईल याची मला खात्री आहे. आता या ठिकाणी बघा, यामधील आशय तर मुलांना जवळपास 50 वर्षापूर्वीचे हे 2 अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात. लेखामध्ये या 50 वर्षापूर्वीचे जे काही अनुभव आहेत हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत आणि आजही रोजी मला खूप महत्त्वपूर्ण वाटतात, महत्त्वाचे आहेत, असं ते इथे लेखक सांगतात. यातील आशय तुम्ही आताच नीट समजून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदाच होईल याची मला खात्री आहे. बघा, आता इथे लेखक सांगत आहेत, लेखक काय म्हणतात की तुम्हाला जे काही इथं अनुभव मी सांगत आहे हे जर अनुभव तुम्ही आत्मसात केला तर निश्चितपणाने यशस्वी होऊ शकता. 50 वर्षापूर्वीचे हे 2 अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात. यातील आशय तुम्ही आताच नीट समजून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदाच होईल. आता हे जे काही 2 अनुभव इथं आहेत हे आजही खूप महत्त्वाचे वाटतात असं लेखक म्हणतात आणि आहेतच. या पाठामधील काही काही विचार जे आहेत ते खूप सुंदर आणि खूप वैचारिक असे विचार आहेत, म्हणून या विचारांचा आपण इथं आदर केला पाहिजे. यातील आशय तुम्ही आताच नीट समजून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदाच होईल याची मला खात्री आहे. आताच नीट समजून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदा होईल. बघा, हे जे काही अनुभव इथे लेखकाने सांगण्यात आलेले आहेत, आता आपण जे अनुभव त्यांचे काही पाहिले वगैरे त्याचा अभ्यास आपण केला तर हे जर जीवनामध्ये आपण आत्मसात केलं, आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये हे आचरलं तर मात्र आपण समृद्ध होऊ शकतो. तर मुलांनो, जवळपास 50 वर्षापूर्वीचे हे 2 अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात. लक्ष द्या आता इकडे.
तर मुलांनो, जवळपास 50 वर्षापूर्वीचे हे दोन अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात. आता इथं लेखक सांगतात, हे दोन अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात. यासाठी आशय तुम्ही आताच नीट समजून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदाच होईल. आता इथं लेखक सांगतात, इथे जे अनुभव आलेले आहेत हे अनुभव आपण लक्षपूर्वक जतन केलं पाहिजे. आणि हे जे अनुभव आहेत इथे लेखकाने सांगितलेलं आहे, तर हे अनुभव निश्चितच तुम्हाला इथे सांगतात, म्हणजे अत्यंत करेक्ट, निश्चित. आणि मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदाच होईल याची मला खात्री आहे. आता मोठे होण्याची जी काही प्रक्रिया आहे, तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल, चांगल्या प्रकारचं कार्य होईल, अशा प्रकारचे इथं लेखक सांगत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण कुठलेही कार्य करत असताना, जसं आता या पाठामधून लेखक जे सांगतात किंवा एक संदेश आपल्याला देतात, तो संदेश आपण घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, काही होमवर्कसाठी मी तुम्हाला प्रश्न देणार आहे. ते प्रश्न लिहून घ्यायचे आहेत आणि ते होमवर्कच्या नोटबुकमध्ये लिहून दाखवायचं आहे. होमवर्कसाठी काही प्रश्न इथं मी आपणास लिहून देत आहे. तर यामध्ये ते प्रश्न तुम्हाला सोडवावयाचे आहेत. कोणत्याही मोठ्या कामाची सुरुवात कोणत्या कामातून होते? बघा, लक्षात येते. कोणत्याही मोठ्या कामाची सुरुवात कोणत्या कामातून होते? हे याचं जे उत्तर आहे ते तुम्हाला स्वतःला या लेसन मधल्या आधारित लिहावयाचं आहे. बार्क म्हणजे काय? ट्रेनिंग स्कूलला लेखक गेल्यावर
त्या संस्थेस किती वर्ष झाली होती? लेखकांनी पहिल्या उतार्यामध्ये कोणता मौलिक संदेश किंवा विचार सांगितले आहेत? दुसऱ्या उतार्यातील लेखकांनी सांगितलेला मौलिक विचार कोणता ते लिहा. विचार कोणता ते लिहा. सहावा प्रश्न. वरील उतार्यातील दोन सामान्य नामे लिहा. वरील उतार्यातील दोन विशेष नामे लिहा. दोन विशेष नामे लिहा. दोन क्रियापदे लिहा. दोन संख्या विशेषणे लिहा.
हे उतार्यामधील संख्या विशेषणे लिहावयाचं आहे. स्वमत वरील उतार्याचा सारांश तुमच्या शब्दात लिहा. धन्यवाद. इथं आपण थांबूया.